नमस्कार मित्रांनो, राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार याबाबत चुरस निर्माण झाली आहे। यावरून संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीतून शरद पवार यांचं नाव चर्चेत असताना आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव पुढे आणलं आहे। त्यामुळे आता नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे। याबाबत आज संजय राऊतांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, मला याविषयी माहिती नाही। मी पक्षाच्या निर्णयाशी बांधलेला असलेला नेता आहे। शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे। बाकी जर उद्धव ठाकरेंनी कोणाला उमेदवारी दिली तर त्याला निवडून आणणं आमचं सर्वांचं काम आहे। पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो। मी कोणाचं नाव घेतलं नाही। मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे। एवढंच नाही तर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ। शरद पवार यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी इच्छुक आहे। शरद पवार भाजप सोबत जाणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो। काँग्रेसने ती भीती बाळगू नये। उद्धव ठाकरे विधिमंडळात असणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असून महाविकास आघाडी म्हणून ती जागा म्हणून आम्ही लढणार असे ठरले तर एकत्र बसून चर्चा होईल। राज्यसभेच्या जागेवर कोण जाईल याबाबत इतर पक्षांची मते जाणून घेतली जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।